विधान परिषदेसाठी आज राष्ट्रवादी आपल्या मतांचा कोटा ठरवणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजित पवार यांच्या आमदारांची आज मुंबईमध्ये ललित हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक आहे। राष्ट्रवादीकडे स्वतःची 40 मतं आहेत, काँग्रेसमधली 3 मतं मिळण्याचा त्यांना विश्वास आहे। 2 अपक्ष देखील आपल्या पाठीशी असल्याचं अजित पवार यांच्या गटामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादी स्वतःच्या मतांची जुळवाजुळव कशी करणार आहे? आज नेमकी काय बैठक होणार आहे? काय विषय असतील आजच्या बैठकीमधले? अमोल, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला निवडून यायचं असेल तर 23चा कोटा हा निश्चित आहे। 23 मतं मिळणं अपेक्षित आहे उमेदवाराला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या पाहायला गेलं तर 40 मतं आहेत, त्यांना अजूनही 6 मतांची गरज आहे। त्याच्यामध्ये 2 अपक्ष आमदार, 3 काँग्रेसचे आमदार मदत करतील असा विश्वास आहे। तर काल शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे असतील किंवा सपाचे अबू आझमी असतील यांना देखील अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी ही मतं देखील आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या वतीने होतोय, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार निवडून आणणं हा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे। काल महत्त्वाच्या 2 बैठका पार पडल्या, आज प्रामुख्यानं पुन्हा एकदा बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मतदान करायचं आणि किती मतांचा कोटा निश्चित करायचा या संदर्भातली अंतिम चर्चा होईल आणि उद्या सकाळी मतदान होताना आपल्याला पाहायला मिळेल। आज विधान भवनामध्ये बैठक पार पडेल आणि संध्याकाळी ललित हॉटेल या ठिकाणी देखील बैठक पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।